थंडी असो किंवा पावसाळा, आपल्याला नेहमीच गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं ना. त्यातच काहीतरी चमचमीत मिळालं तर अजूनच मजा. तर म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त चमचमीत अशी पावभाजी. नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजात स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मी साधारण 7 बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी कुकरला उकडण्यासाठी ठेवते. साधारण 4 शिट्ट्या झाल्या की आपण या बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे बटाटे कुकरमध्येच घालायचे आहेत. सोबतच मी साधारण 2 कप फ्लॉवर, 1 ते 1.5 कप मटार, 1 टोमॅटो आणि 1 बीट इथे कुकरमध्ये पुन्हा घालून याला 4 ते 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आता एका कढईमध्ये मी तेल घेतले आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि असा एक मोठा बाऊल मी बारीक चिरलेला कांदा घालते. साधारण 10 ते 12 जणांसाठी ही एवढ्या प्रमाणातली पावभाजी आरामात पुरते. पटकन जर कोणी पाहुणे वगैरे आले तर काय करायचं हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. कांदा चांगला फ्राय झाला की त्यामध्ये मी घालते 1 कप बारीक चिरलेली सिमला मिरची आणि ती सुद्धा आपण फ्राय करून घेतोय. कांदा सिमला मिरची फ्राय झाले की मी त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालते आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. एवढ्यात आपल्या कुकरला छान शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर ओपन करते आणि आता हे रवीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मॅशरचा सुद्धा उपयोग करू शकता आणि हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण मॅश करून घ्यायचं आहे. बीटमुळे आपल्या पावभाजीला कलर खूप सुरेख येतो आणि मटार जर ताजे असतील तरी चालतील, पण बेस्ट चव म्हटली तर जे सुके मटार असतात ते साधारण 5 ते 6 तास भिजवून मगच आपण ते वापरायचे आहेत. आता मी यामध्ये घालते 2 चमचे आले लसूण पेस्ट, 1 छोटा चमचा हळद, थोडीसा हिंग आणि 2 ते 3 चमचे लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरा. अचानक जर घरी कोणी येणार असेल तर त्यावेळी काय जेवायला बनवायचा हा प्रश्न पडतो, पण जास्त पूर्वतयारी न करता पटकन बनणारी अशी ही पावभाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली हेही मला नक्की कमेंट करून कळवा. आता हे सारे मसाले व्यवस्थित मिक्स झालेत. आता मी जे कुकरमध्ये मिश्रण मॅश केलं होतं ते यामध्ये घालतेय आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. थोडे मटार आणि बीट वगैरे तसेच राहिलेत, म्हणजे फोडी तशाच राहिलेल्या आहेत. आपण ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने हे सगळं व्यवस्थित एकदा मॅश करून घेऊयात. आपली पावभाजी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे. व्यवस्थितपणे मॅश केल्यामुळं अगदी सेम टू सेम मार्केट स्टाईल ही पावभाजी बनते. आता आवश्यकतेनुसार यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. मी साधारण 2 कप इतकं गरम पाणी घातले आणि आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घ्यायचं आहे. जितकं शक्य असेल तितकं तुम्ही मॅश करा. आता मी यामध्ये घालते एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, साधारण 1 लहान सॅचेट म्हणजेच 2 ते 2.5 चमचे पावभाजी मसाला मी इथे घातलेला आहे.
आणि हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया. चव बॅलन्स होण्यासाठी अगदी पाव चमचा इतकी मी साखर घातली आहे आणि हे मिक्स करून घेऊयात. साधारण 1-5 मिनिटं आपण ह्याला व्यवस्थित उकळण्यासाठी ठेवूया. आता मी घालते वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. शक्यतो भाज्या अशा करताना देठासहित कोथिंबीर वापरा, म्हणजेच भाज्यांची चव अजून वाढेल. आता मस्त अशी आपली पावभाजी रेडी झालेली आहे. आता मी घालते वरून घट्ट रवाळ असं तूप. 2 मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही हवं तर बटर किंवा लोणी सुद्धा घालू शकता. तुम्ही इथे बघू शकता आपल्या पावभाजीला खूपच सुरेख असा कलर आलेला आहे आणि वास तर खूपच छान येतोय. पुन्हा एकदा मी मॅशरच्या सहाय्याने ही पावभाजी मॅश करून घेते. जास्त भांड्यांचा पसारा न करता या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की पावभाजी करून बघा. मस्त अशी उकळी आलेली आहे. साधारण 10 मिनिटं उकळल्यानंतर आपली ही पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण मस्त असे पाव भाजून घेऊया. त्यासाठी मी तव्यामध्ये थोडंसं बटर घेतलंय आणि ते बटर व्यवस्थित तव्यावर पसरवून घेते. त्यामध्ये अगदी पाव चमचा पावभाजी मसाला आणि पाव चमचा मी लाल तिखट घातलेला आहे आणि ते मिक्स करून घेते. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपले जे लादी पाव असतात ते मधून अशा प्रकारे कट करून मी यावर दोन्ही बाजूने छान हे भाजून घेते. बघा, सेम टू सेम मार्केटमध्ये जसे आपल्याला पाव मिळतात तसेच दिसत आहेत ना. पुन्हा मी साईडने थोडंसं बटर सोडले आणि दोन्ही बाजू आलटून पालटून व्यवस्थितपणे आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत. तर हे आपले पाव सुद्धा आता तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही मस्त चमचमीत पटकन अशी बनणारी पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच मस्त चटपटीत चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.